तो खूप भाग्यवान याच्यासाठी समजतात की जगातली श्रेष्ठ संस्कृती भारताची, भारतातील सगळ्यात श्रेष्ठ संस्कृती महाराष्ट्राची. कारण या महाराष्ट्राला फार मोठ्या संतांच्या विचारांची पार्श्वभूमी आहे. आणि हा गुढीपाडव्याचा सण फार मोठ्या उत्साहामध्ये या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातोय. अध्यात्माच्या गुढीबाबत तुम्ही सगळं ऐकलं. तो कलश का, ती साडी का, तो लिंबाची डहाळी का. कारण आपण कुठंतरी या संस्कृतीपासून, आपल्या भारतीय संस्कृतीपासून दूर चाललो की काय, अशी एक अवस्था आज समाजाची आहे. समाजामध्ये जर विचार केला आणि तुम्ही जर रोजच्या पेपरमधल्या, वर्तमानपत्रामधल्या बातम्या ऐकल्या, वाचल्या, तर खरंच कुठंतरी ज्याला कलियुग असं म्हटलं जातं, या कलियुगाचं वारं जास्त होतंय की काय, अशी शंका मनामध्ये यायला लागते. आणि म्हणून आपलं जे मूळ आहे, आपली जी संस्कृती आहे, या संस्कृतीला धरून आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे आणि त्याच्यासाठी अशा प्रकारचे सण उत्सव आपल्याला साजरे करायचे. आपण ही गुढी तर प्रत्येकाच्या घरी उभारली, पण सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाची गुढी कुठली आहे, तर ती पुस्तकांची गुढी आहे. या गुढीच्या बाबतीमध्ये इतिहास सगळा सांगितला गेला आहे की नाही. रामचंद्र प्रभूंनी 14 वर्ष वनवास केला, रावणाचा वध केला, आणि जेव्हा त्यांचं अयोध्येला परत आगमन झालं